सोलापुरातील अजितदादांचे 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत आणि यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी ही सतर्क झाली असून भरडे सोलापूरच्या दौऱ्यावर गेलेत। भरडेंनी सोलापूर शहर आणि ग्रामीण विभागाची स्वतंत्र बैठक घेतली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी भाजप अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतले सोलापुरातले 3 माजी आमदार भाजपच्या वाटेवर आहेत। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदे हे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत। राजन पाटील, यशवंत माने आणि बबनदादा शिंदेंचे पुत्र रणजित सिंह शिंदे यांची फडणवीसांसोबत चर्चाही झाली आहे। यामुळे राष्ट्रवादीनं डॅमेज कंट्रोलला सुरुवात केली आहे। मंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात पोहोचले असून पक्षातली गळती रोखण्यासाठी त्यांनी बैठका घेतल्यात। आज इथं बैठक संपन्न निश्चित प्रकारे झालेली आहे। अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आमचा पक्ष सोडलेला नाही। त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे। त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही। जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून दूर केला जाईल। उद्या दत्तात्रय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते। तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये, परंतु अनेक नवीन लोक राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसेल। त्यांच्या बरोबर त्यांची तुलना कुठं तुम्ही जर तालुक्याचे नेते म्हणून करत असाल तर ते दुर्दैव होईल। त्यामुळे त्याचा काही संबंध नाहीये। मी सांगितलं ना की पक्षात बेशिस्तपणा आलेला आहे, पक्षनिष्ठेला किंमत देत नाहीये, म्हणून करता आम्ही पक्ष सोडण्याचा निर्णय घेत आहोत। त्यांचा गैरसमज त्यांचं बोलणं झालेलं आहे। पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय। त्यांचा गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील। भारतीय जनता पक्षामध्ये संदर्भात एक फार मोठी म्हण आहे, ऐसा कोई सगा नहीं जिसको भाजपा ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। अजित पवार तो त्याच्यासोबत की झाड की मुली। पगारी नेते संजय राऊत हे गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत। ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीवर टीका करतायत, खरं तर भारतीय जनता पार्टी ही लुटत नाही तर जनतेची सेवा करते। संजय राऊत, तुमचा पक्ष खंडणीखोरांचा आहे आणि ठगांचा आहे, म्हणून तुम्ही गँग्स ऑफ ठगचे सरदार आहेत। भारतीय जनता पार्टी कायम मित्रपक्षांना सोबत घेऊन जातं, त्यांचा सन्मान करतं आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन राजकारण करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्यानं केलं जातं।